तुम्हाला सत्र भेटेल. मी आमचे विद्यमान अध्यक्ष आणि माझी विक्रेकर आयुक्त विनंती करतो की आपल्या हस्ते आपण कोरडे साहेबांना ही संविधान, भारताचे संविधान त्या ठिकाणी द्यायचं आहे आणि त्यानंतर त्यांच्या शुभेच्छा होतील आणि त्यानंतर वाघमारे साहेबांच्या शुभेच्छा तिथे दिले ते महाकरुण बोधिसत्व गौतम बुद्ध त्यांना फोटो काढू दे. विशेष मोठी भरते. विश्वभूषण भारतीय राज्यघटनेचे पंतप्रधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विचाराने तसेच राजमाता जिजाऊ, माता रमाई आणि ज्ञानज्योती आणि त्यागांना विनम्र अभिवादन. आज ज्ञानेश्वर गायकवाड यांच्या नूतन ऑफिसचे आज गृहप्रवेश आहे आणि या गृहप्रवेशाच्या निमित्ताने गावचे ग्रामस्थ तसेच जुन्नर बौद्ध महासभा सभेचे अध्यक्ष के.बी. वाघमारे साहेब, उघडे साहेब, अभंग साहेब, रोकडे साहेब, सोनवणे साहेब हे या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. त्यांना गायकवाड परिवारामार्फत मी धन्यवाद देतो. हे वास्तू ज्ञानेश्वर गायकवाड गावी यायचे आणि ह्या गायकवाड परिवाराचं माझ्या जन्माच्या आधीपासून आमची यांची संबंध आहे. आणि आमचं खटल्याचं घर होतं. आमची आई तिथे आमचं जवळच मळा आहे, तिथून आमची आई गावात येते, जनावरं चालण्यासाठी यायची. पावसाचे दिवस असते की आमची आई ज्ञानेश्वर गायकवाड तिच्या घरात त्यांच्या आई जवळ यायची. त्यांचे एकदम बहिणीसारखे संबंध होते. तेव्हापासून आमच्या ह्या घराचा संबंध आहे. दुसरी गोष्ट, माझे थोरडे बंधू शिवाजी कोरडे आणि ज्ञानेश्वर गायकवाड हे वर्गमित्र होते. त्यामुळे आमचे बंधू एक 5-7 वर्षापूर्वी वारले आणि हे गायकवाड साहेबांनी त्यांच्या माध्यमातून त्यांची SSCची 1971ची बॅच, त्या सर्व बॅचला त्यांनी एकत्र आणलं आणि एक सुवर्ण जुबिली म्हणून एक संघ स्थापन केला आणि व्हॉट्सअपच्या माध्यमातून दररोज ते विचाराची देवाणघेवाण करतात. आणि जास्तीत जास्त त्यांचे मी हे व्हॉट्सअपचं वाचन वाचतो, त्याच्यावरती ते ग्रुपवरती टाकतात ना, ते सर्व गौतम बुद्धांचे विचार, डॉक्टर बाबासाहेबांचे विचार, डॉक्टर बाबासाहेबांनी काय खस्ता खाल्ल्या, काय केलं, कसे ते वरती आणि ते सर्व त्या याच्यातून ते मांडत असतात. त्याच्यामुळे अतिशय ज्ञान मिळतं. आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल बोलणं म्हणजे बाबासाहेब हे विद्येचे राजे होते. ज्यावेळी मुंबईला शाहू महाराज भेटायला गेले त्यावेळी ते म्हणजे, अहो राजे तुम्ही मला भेटायला आले. राजे म्हटले, अहो मी तरी राजा असला तर खरे विद्येचे राजे तुम्ही आहात म्हणून मी तुम्हाला भेटायला आलेलो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 32 डिग्री घेतल्या साहेब. आपल्याला 1 डिग्री घेतलं त्याचं नाकी नव्हतं. 23,000 पुस्तकं वाचली आणि ते कधी झोपत नव्हते. आपल्या समाजासाठी समाज मुख्य प्रवाहात कसा येईल यासाठी त्यांनी आता आयुष्य घेतलं. बाबासाहेबांना एकदा मी विनंती अभिवादन. ज्ञानेश्वर गायकवाड नेहमी गावी येतात आणि गावच्या प्रत्येक सुखदुःखाच्या कार्यक्रमात ते उपस्थित असतात आणि प्रत्येक गावाच्या कुटुंबाचा पूर्ण इतिहास त्यांच्याकडे आहे. कुणाचं समजा एखाद्याचा जर मृत्यू झाला किंवा एखादा जन्माला आला घरात, त्याचा घराचा पूर्ण इतिहास टाकणारे हे अतिशय प्रामाणिक आणि अतिशय म्हणजे कमी बोलणारे पण जास्त ज्ञान देणारे. बऱ्याच वेळा ते कार्यक्रम ते ठेवत असतात
बाबासाहेबांची जयंती असो किंवा एकदा मागे एक माता रमाबाई स्मृती आदर्श मातांना पुरस्कार दिला होता, तो पण त्यांनी अटेंड केला होता. त्या कार्यक्रमासाठी उघडी खुर्ची होती आणि आता जवळजवळ सर्वच लोक आता ह्या कार्यक्रमात सहभागी व्हायला आले. आता आमचे जे सुवर्ण जुबिली आणि गावचे ग्रामस्थ आले होते, परंतु आज एक मोठा कार्यक्रम असल्यामुळे ते लोक इथे हजर राहू शकले. त्या कार्यक्रमाचे उपस्थिती देऊन गेलेले आहेत. तर अशा वास्तुशांतीसाठी वास्तूसाठी ही वास्तू निर्माण करणारे एक वास्तुशिल्पकार इथे बसलेले गायकवाड साहेब, रवीश गायकवाड साहेब. 6 महिन्यात इतकी उत्कृष्ट त्यांनी हे केली आणि त्यांना मदतनीस होते आमचे पाईक मामा. अशा प्रकारे त्यांचे चिरंजीव गायकवाड हे लहानपणापासून मुंबईला आले, गावचा काही गंध नाही, परंतु गेल्या 6 महिन्यापासून हे याचा पायाभरणीपासून आतापर्यंत ते मुंबईला गेले नाही. त्यांचा जो व्यवसाय ते याच्यावर मोबाईलवरूनच हँडल करतात आणि आतापर्यंत त्यांनी इतकं मोठं योगदान दिलंय की खरोखर त्यांच्या लग्नाला पण मी गेलो होतो नांदेडला, तर त्यांना मी सांगितलं होतं की पंचशील तत्वाचं पालन करा, पण मला हे पंचशील तत्व माहीतच नव्हते. तर ती आज खऱ्या अर्थाने आपण ती माहिती करून दिलं. खरोखर अतिशय मौल्यवान ज्ञान आम्हाला मिळाले पंचशील काय आहे. आता आम्ही प्रत्येक वेळी कुणाला जर बोललो तर पंचशील तत्वाचे तुम्ही पालन करा. अशा प्रकारे खरोखर ज्ञानेश्वर गायकवाड, त्यांची मुलं, त्यांची सौभाग्यवती, त्यांच्या स्नुषा या खरोखर पंचशील तत्वाचं चांगल्या प्रकारे पालन करतात आणि यापुढे ते असं पालन करतील. आणि या वास्तूमध्ये त्यांच्या